नाही, हां. मी गणेबाईला आलेलो. मग गणेबाईला आल्यानंतर खामदोळीला मी बरेच वर्ष म्हणजे लग्नात आलेलो. लग्नात कोणाच्या त्यावेळी मी लहान होतो, मला काही कळत पण नव्हतं. मग त्याच्यानंतर म्हटलं आता मला वेळ आहे तर मग जाऊया भेटायला. मग मी घरात आलेलो, मग ही पोरं होती घरात. मग म्हटलं आप्पा कुठं आहेत, तर आप्पा म्हटलं शेताकडे आहेत. मग आलो तुम्हाला भेटायला. हाय बरं लावून लावून रावण रावण हा ऊस लावतील का मला. रावण कुठे गेला ते बैला गावात. हा 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 ते गावातलीच पोरगी दोघी तिघी मिळून बोलवून गेला ते. यांचा पप्पा गेला वे. त्यांचा दोस्ती हात ते हा 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 मित्र मित्र आहेत म्हणून गेले. मित्र मित्र अगदी जाऊन लावून येऊ मदत करून हा 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 असं बोलून गेलात ते. म्हणून आज एक दिवस थांबा, तो बाबू कधी येत आहे तुम्ही त्यांना पाहुणं आहे म्हणताय. थांबायला काय नाही करे, उद्याला कामाला जायचं आहे आणि बघूया आता कधी मला परत योग मिळते. असं ठरवून यायचं झालं तर यायला मिळत नाही. कुठल्या कार्यक्रमाला ह्याला त्याला असं ठरवून यायला मिळत नाही. मग आता आधीने मध्ये जाऊया म्हणून मग असंच मनात आलं, म्हटलं जाऊया. किती वर्ष झालं मी ठरवतो इकडे जायचं, ह्या गावाला जायचं. खामदोळीला गेलोच नाही कधी, किती वर्ष नाहीच यायला. मग आता मनात आलं, म्हटलं जाऊया तर चला म्हणून आलो. मग हे तुमचा नातू मला म्हटलं आप्पा आहे शेतात, आप्पाला भेटून आणतो चला तुम्हाला. मग आलो. ठीक आहे काय लोक बी कोण कोण येतात की फक्त हा हा ते घरात नसलो डाकू आपा आहे शेतात म्हणतात त्यांच्या गाडीवर येत आहे. होय काय, तर याला माहिती आहे सगळा रस्ता वगैरे. हा माहिती बाकी हाय ना बरं. मग ते आहे त्या करून त्या आलो की घरातनं आलो, चहा वगैरे घेतला, भेटलो, जेवण करून जेवण करूनच आम्ही आलतो. आम्ही एका ठिकाणी थांबलेलो, जेवण करूनच आलो. मला घरातली जनावर दाखवायसाठी घेऊन आल्यात. हे त्यांचं घर आहे, मग तुम्हाला दाखवलं. पलीकडे एक शेजारी, ते पलीकडचं शेजाऱ्यांचं घर ना. हा 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 हे काय आहे, आलं आहे काय हळद आहे काय आहे? हळद आहे काही. जाऊ पाणी पित आहे. पाणी देऊन पिऊन आलो सगळं तुला. राहायला ओमकार देन लॉकडाऊन मध्ये इथंच होते ना. हा ही बैल आहे तुमची. मारते होय का. सोन्या शंभू नाव भारी ठेवलास की. तिकडे गायच्या मुला ते तुला मारत नाही ना रे. तुला मारत नाही. मारतोय तरी बी धाडसाने गेलाय की पुढं. चला येतो मग. हा चल रे बस. चला आप्पा. फायनली आता आम्ही जायला निघलोय आणि इथं भारी वाटते. ओमकार आमचा 2-1 महिने तरी ह्या शेतात आणि ह्या घराजवळ तिथं ते राहिला होता, लॉकडाऊनमध्ये अडकलेला. इथं एक कॉमन गोष्ट मला काय बघायला मिळाली तर चिंचेची लई झाडं आहेत आणि आंब्याची लई झाडं आहेत. या आंब्याचे रोपं दिले आहेत. तुम्हाला सांगायचं राहिलं, या गावाचं नाव म्हणजे खामदोळी आहे आणि आमच्या मामाची सासरवाडी आणि आमच्या मामीचं गाव. एक मंदिर बांधायला लागलेत नवीन. कोरीव काम पण चांगलं आहे आणि कॉन्क्रीटमध्ये आहे. स्ट्रक्चर देण्यासारखं केलं. हे पोलीस स्टेशन आहे आणि हे मेन चौक आहे हल्ल्यामधला. आता आम्ही घराकडे जाणार आणि लवकरच बाहेर पडलो कारण आम्हाला माहिती होतं, कारण थंडीचे दिवस आहेत तरी आम्ही जॅकेट वगैरे सगळं आणलेलं आहे आणि आम्ही लगेच निघणार आहे. आता 7 वाजल्यात आणि आम्ही पोचलोय. प्रवास म्हणजे जवळपास आमचा जायचंच किती 70 किलोमीटर होतं आणि यायचं 70 म्हणजे साधारण 1440 म्हणजे 150 किलोमीटर धरा. 150 किलोमीटरचा प्रवास झाला आमचा आणि आता कंटाळा आला आहे पूर्ण आणि आता झोपून टाकणार, कारण गाडीवरनं बसून फिरायचं म्हणजे एवढं सोपं नाही. लई असं त्रास होते त्याला आणि थंडी बरी होती जरा, अशी कालच्यापेक्षा कमी होती मला. आता काल लईच थंडी होती. तर तुम्हाला सांगतो, गेले 2-3 दिवस मी वेळाने उठायचो. आज गावाकडे जायचं म्हटल्यानंतर मी सकाळी 7ला तर अजून तयारच आहे आवरून. आता 7:30 पावणे 8 वाजल्यात आणि आंघोळ वगैरे पण झाले माझी. तर आता मी गावाकडे जायला निघणार आहे. तर आजचा माझा पण प्रवास सगळा बसनंच असणार आहे, कारण बस म्हटल्यावर जरा सकाळपासूनच गोळी खिशातच ठेवल्या
आता पहिला काहीतरी खातो आणि मग निघूया प्रवासाला. तर चला, आता बेळगाव स्टॉपवरती आम्ही अशा 3-4 गाड्या सोडल्या. तर तुम्हाला नंतर दाखवतो काय विषय आहे. ह्यो विषय असा आहे, तुम्हाला दाखवतो की लोमकळतच जातात निम्म्यापर्यंत. बेळगावमध्ये आल्यावर मला गाड्या मिळाल्या, जरा बरं वाटलं. कापशीलाही GPLचं सीझन आता चालू झाल्यामुळं हे चालू झाले. आता ही बॅट कुठून आल्या हो? तांबळेच ना आल्या, नवीनच घेतल्या एवढ्या. फायनली तुम्हाला सांगतो, मी दुपारी किती वाजता घरात पोचलो तर 1-1:30-2 वाजले ते. आणि त्याच्यानंतर जरासं मी 4 वाजता पण गेलेलो. बॅट तुम्हाला बघाशी बघितलं असं ते म्हणजे क्रिकेट खेळायच्या निमित्ताने मी बाहेर पडून गेलतो. तर काय खेळायला मिळालं कारण मला घरात आलेला मोबाईल पण चार्जिंगला लावायचं होतं, कारण चार्जिंग संपलेलं. पण आज सोमवार होता त्यामुळे काय झालं की लाईट पूर्ण म्हणजे गावातली अखंड लाईट गेली आणि संध्याकाळी 6:30 वाजता लाईट आल्या. म्हणजे सकाळपासून लाईट नव्हती, ती संध्याकाळी 6:30 वाजता आल्या. त्यामुळं माझं काम पण राहिलेलं आणि व्हिडिओ माझा एडिट करायचा होता तो पण राहिलेला. मग आता एडिट करून झाला आहे आणि आता 11:45 वाजलेत. मग आता अपलोड उद्या सकाळीच करतो, कारण ऑलरेडी मी करून ठेवलेला आहे. आणि आता झोपणार. तर चला उद्या भेटूया सकाळी. तर आत्ता माझी आंघोळ करून झाल्या आणि आता मी जेवणार आहे, कारण वेळ झाला आहे मला आणि लाईट नाही आहे गावात. तर विषय काय तुम्हाला सांगतो, आता आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा आता GPL चालवणार आहे, त्याचं रजिस्ट्रेशन करायसाठी जाणार आहे मी. एक्साइटमेंट एवढी आहे की मला जेवायला पण वाटलं नाही, तरी पण मी मुद्दाम जेवलो, कारण क्रिकेट म्हणल्यावर लई असं लई असं हे होते. रजिस्ट्रेशनसाठी गर्दी लई आहे आज. ऑनलाईन चालते ना, विचार म्हणजे आपल्याला बरं पडेल. एवढी मोठी बँक आहे, एवढा स्कॅनर आहे. तुमचं घेतो की फायनली GPLचं रजिस्ट्रेशन केले आणि फी वगैरे भरली आम्ही. बाबू, मी आणि अक्षय आलेले तिघेजण आम्ही. जर सकाळी जर आमचा मूड खराब होता, आता जरा ओके आहे. ड्रेसाची स्त्री अरे सकाळी सांगतो आता क्रिकेट म्हटलं आम्हाला सांगतोय, जरा दुपारी आमचा एक वेगळा विषय झालेला, त्यामुळे आमचं रजिस्ट्रेशन झालं नव्हतं. आत्ता फायनली झालं आहे. मग व्हिडिओ तरी केला आहे मी, बघू शेवटी क्रिकेट ज्या दिवशी मॅचेस होणार त्यावेळी करणार आपल्याला. पण फायनली आजचा दिवस आम्हाला जरासं दुपारपर्यंत नर्वस होतो, पण आत्ता जरा ओके झालेला आहे. मग आता बघू, आता रजिस्ट्रेशन करून घेतलेच आणि आता जाणार आहे सारंग सरांच्या इथे आणि तिथं नावं आयकॉन वगैरे टाकून पुढची प्रोसेस करणार. जमा करून तेवढा घ्या आता. तर फायनली मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो, आता 11 वाजले आणि मी आवरून वगैरे तयार आहे, कारण आज जरा लवकर आवलं आहे, कारण संध्याकाळी 5 वाजता GPLची मीटिंग आहे. काल तुम्हाला विषय बोललेलं तसा की रजिस्ट्रेशन वगैरे झालं आहे आमचं ना. प्रॅक्टिस आता महत्त्वाचं आहे आणि आज एक माझं काम आहे मडेल गेला आणि तिथे बहुतेक मॅचेस आहेत वाटतं, मग त्या बघायला जाणार आहे मी. आणि आमच्या गावात पण तो ह्याचा NSS काय कुठला तरी कॅम्प आला आहे, मग त्यांची आता बाहेर सगळी ग्रामपंचायत दारात त्यांची बैठक व्यवस्था केली. आता मला तिथनं जायचं आहे, बघूया, कारण मला तिकडे पण जायचं आहे आणि इथं बघायला लागणार, कारण 2-3 गोष्टी तर आणि माझं एक काम पण आहे ते मला करायचं आहे.